थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण आज आलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठात खोपोली येथे। रविवारी येथे तर भरपूर गर्दी असतेच, भाविकांनी भरलेलं असतं आश्रम हा। कोणी प्रायव्हेट गाडी करून येतं तर कोणी ट्रेनने इथे येतं। इथे गेटवरतीच तुम्हाला भाविकांनी येथे येताना कसे कपडे घालावे, कपडे सभ्य घालावे असे आशयाचा बोर्ड दिलेला आहे। गेटमधून आत प्रवेश करताच उजवीकडेच लागतो तो चप्पल स्टँड। 1 रुपयाला 1 चप्पलाचं जोड अशाप्रमाणे ती लोक ते चार्ज आकारतात। इथे चप्पल बाहेर भरपूर खच पडला आहे, याचा अर्थ इथे भरपूर गर्दी आहे, आश्रम फुल भरला आहे भाविकांनी। दर्शनाची रांग बरीच मोठी होती। 2 तासांनी महाराजांचं दर्शन घेऊन बाहेर पडलो। मंदिर परिसरामध्ये आतमध्ये शूटिंगला बंदी असल्या कारणाने आतले तुम्हाला दाखवू शकत नाही। चला तर मग या मंदिराच्या आजूबाजूला परिसरात भरपूर काही बघण्यासारखे आहे, ते लवकरात लवकर बघूया। प्रथम करूया ती गुहा दर्शन। मसाज सेंटर, तर इथे आहे गोशाळा, जिथे आपणास बघायला मिळतात त्या गायी आणि वासरं। खूप चांगल्या प्रकारे इथे त्यांना सांभाळलं जाते, त्यांची निगा राखली जाते। काय खाणार तू? आणि पलीकडे तिकडे छोटी छोटी वासरं आहेत। हा रस्ता तो समाधी गुफाकडे। या मार्गावरच लागते भगवान शंकराचे मंदिर। याला प्रति केदारनाथचे मंदिर सुद्धा म्हणतात, कारण इथे जे शिवलिंग आहे ते केदारनाथ मंदिरामध्ये जसे आहे तसेच आहे म्हणतात। पावसामध्ये ह्या मायलेकी मस्त पावसाचा आनंद घेताना दिसल्या। दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि तिथल्या गुरुजींनी, मंदिरातल्या गुरुजींनी शंखनाद केला आणि तिथले वातावरण अधिकच भक्तिमय करून टाकले। दर्शन या इकडचं टायमिंग आहे सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। ह्याच रस्त्याने आपणास वरती जावे लागते। तर इथे येण्यासाठी तुम्ही गगन महाराजांच्या मठात येण्यासाठी CST वरून खोपोली ट्रेन पकडा। खोपोली स्टेशनवर आल्यावरती तुम्हाला समोरच रिक्षा स्टँड भेटेल। रिक्षा स्टँडने तुम्ही इथे येऊ शकता। 15 रुपये सीट याप्रमाणे। चालत आला तरी 15 मिनिटात पोचतो आपण। रविवार असल्याकारणाने आज गर्दी खूप आहे। तुम्ही बघू शकता ही सगळी माणसे चालली आहेत गुहा दर्शनाला। गगनगिरी महाराज इथे आपल्याला जायचं अजून ते वरती
त्यात इथे मगाशी एवढा पाऊस पडत होता आणि आता ते कडक ऊन पडलं आहे. श्रावणातला पाऊस चालू आला आहे. गगनगिरी महाराजच्या मठात ही गर्दी आहे रविवारची. हे तिकडे चालताना शूज चप्पल काढावी लागते ना. आता हे अनवाणी चालावं लागतं आहे. लहानपणची आठवण येते. इथे कपडा अंतरला आहे जमिनीवरती दगडी लागू नये म्हणून. इथे वरपर्यंत येण्यासाठी खालून तुम्हाला 20 ते 20 मिनटं तरी लागतील. पण चढ हा जास्त असल्या कारणाने आपणास दमायला होते. ते इथे असे हे बोर्ड लावले आहेत. त्या बोर्डचं पालन करा. जप करा, नामस्मरण करा आणि शांतता राखा. ते इथे अशा ह्या पायऱ्या आहेत. त्या तुम्हाला गुहेपर्यंत घेऊन जातात, जिथे महाराज ध्यान करायला बसायचे. स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक योगी व संत होते. महाराज हे नाथपंथी हठयोगी व जलतपस्वी म्हणून देशभरातील साधू संतांमध्ये विख्यात होते. महाराजांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मंदुरे या ग्रामीण 1906 झाला. सिद्धयोगी गगनगिरी महाराज यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील गगनगिरी महाराज योगाश्रम पाताळगंगा तीर्थक्षेत्र आश्रमातील पर्णकुटीत 4 फेब्रुवारी 2008 रोजी देह ठेवला. या गुहेमध्ये सुद्धा तुम्हाला शांत रहा, नामस्मरण करा असे फलक लावलेले आहेत. खूप शांतता वाटते इथे. छान असे स्वामींचे दर्शन घेऊन थोडा वेळ त्या गुहेमध्ये ध्यान करायला बसलो. व्यवस्थित असे दर्शन घेऊन थोडा वेळ त्या गुहेमध्ये ध्यान केल्यावरती बाहेर पडलो. पाऊस पडून गेला होता. सगळेच जण वरून दिसणारा परिसर मोबाईलमध्ये शूट करत होता. वरून दिसणारा खालचा परिसर रमणीय दिसत होता. पावसाळ्याच्या दिवसात इथला परिसर हा हिरवागार होऊन जातो. वर येताना इथे माकडं भरपूर होती, पण आता बघितली तर इथे माकडं नाही आहेत. पण इथेच तुम्हाला पुढे एक असा धबधबा दिसतो. पाऊस पडल्यामुळे त्या थोडासा धबधब्याचा जोर वाढला होता. मुलं त्याच्यामध्ये मस्ती करताना दिसली आपणास. खाली आल्यावरती हे जे केदारनाथचे जे मंदिर आहे त्याच्या शेजारून आपल्याला हेलिपॅडला जाता येते. इथे एक असा हेलिपॅड आहे. विस्तीर्ण अशी मोकळी जागा आहे. त्या इथे असे बरेचसे भाविक बसलेले आपणास दिसले. आपण त्या तिकडे गेलेलो. ते जे दिसतंय त्या तिकडे. तुम्हाला इथे महाप्रसाद करायचा असेल तर खाली काउंटरवर 20 रुपयाचे कुपन काढून घ्यावी. महाप्रसादाची वेळ 12:30 ते 1:30.
बरीचशी अशी झाडं लावली आहेत. आंबा, पेरू, कुठे गेला, चिकू. थोडं पुढे चालल्यावरती आपणास लागतात ते नवग्रहांचे देवतांच्या मूर्ती. आणि शेजारीच महाराजांची या आसनावर मधली मूर्ती. पुढे आहे भक्त निवास. भक्तांच्या राहण्यासाठी इथे जागा आहे. जे भक्त निवास आहे त्याचे तिथले एकाचे 500 रुपये एका दिवसाचे, असं भक्ताला इथे राहण्यासाठी सोय आहे. खाली आलो तरी अजूनही मंदिरामध्ये गर्दी बरीच होती. त्या मंदिराच्या शेजारीच आपणाला डॉक्टरांची सुद्धा इथे अपॉइंटमेंट भेटू शकते. हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. दर महिन्याला दुसरा चौथा गुरुवार व अमावस्या येथे आपणास मोफत असं उपचार भेटू शकते आपल्याला. इथे नवीन गाडी आणलेली कोणीतरी, त्याची आता सांग पूजा चालू होती. बराच वेळ आश्रमात फिरल्यानंतर आता निघायची वेळ झाली. तर कुणाला इथे महाप्रसाद जर भेटला नसेल तर या आश्रमाच्या पुढेच आपणास असे स्टॉल्स लागलेले दिसतात, जेणेकरून तुमची पोटपूजा होऊन जाते. गगनगिरी महाराजांचा मठ बघून झाल्यावर तुमच्याकडे थोडा वेळ अजून असेल तर भक्तिरसात न्हावून निघाल्यानंतर पाण्यात डुंबायला जर तुम्हाला आवडेल तर मठापासून काही मिनिटाच्या अंतरावर झेनिथ वॉटरफॉल आहे. तो सुद्धा तुम्ही एका दिवसात दोन्ही ठिकाणं तुम्ही होऊ शकतात. तुमची एका दगडात 2 पक्षी पटत असेल तर बघा, नाही तर सोडून द्या. चला तर मग आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.